सध्या आपण पाहतोय की पुलाखाली ज्या दोन व्यक्ती अडकलेल्या होत्या त्यांना सध्या बाहेर काढण्यामध्ये यश आलेलं आहे। त्याच्यामध्ये एक मृतदेह होता, दुसऱ्या व्यक्तीला जे आहे ते दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। पुलाचं गर्डर जे आहे ते सध्या क्रेनच्या साह्यानं बाजूला काढलं जाते। मात्र सगळ्यात या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये आव्हान आहे ते म्हणजे आता अंधार पडायला सुरुवात झालेली आहे। जे नागरिक पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेलेले आहेत तर नागरिकांचा शोध जो आहे तो घेणं प्रशासनाकडून जी माहिती मिळते आतापर्यंत ज्या ठिकाणी दुर्घटना घडली तिथून साधारणतः 100 मीटरच्या परिसरामध्ये जेवढे नागरिक पडलेले होते त्यांना सुखरूपपणे रेस्क्यू करण्यामध्ये यश आलेलं आहे। दुर्दैवाने याच्यामध्ये 2 मृतदेह सापडलेले आहेत। मात्र जो व्यक्ती 2 तासापासून पुलाखाली अडकलेला होता त्या व्यक्तीला सध्या दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। त्या व्यक्तीला वाचवण्यामध्ये यश येतं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्या नदी पात्रामध्ये एक बोट जे आहे ते सोडण्यात आलेले आहे। दोरीच्या साह्यानं आपण पाहतोय की इंद्रायणी नदीच्या पात्रामध्ये जो पाण्याचा प्रवाह येतोय तो काही हजार वेगानं आहे आणि हे वेगानं आलेलं पाणी थेट नदीपात्रामध्ये जातंय। त्यामुळं या सगळ्या परिसरामध्ये पडलेले नागरिक जे आहेत ते काही अंतरावरती वाहून गेले असण्याची शक्यता आहे। अनेक जण जे आहे ते झाडाझुडपाला अडकण्याची शक्यता आहे। कदाचित ते अडकलेले व्यक्ती जे आहेत आता त्यांचा रात्री शोध घेणं अशक्य आहे, कारण या सगळ्या परिसरामध्ये हातखळगे मोठ्या प्रमाणावरती आहेत, खडक मोठ्या प्रमाणावरती आहे। त्यामुळे पाण्याचा अंदाज जो आहे तो येत नाही आणि या सगळ्या परिसरामध्ये एनडीआरएफच्या जवानांना सुद्धा सुरुवातीला रेस्क्यू करणं अवघड गेलं, कारण सिमेंटचं गर्डर जे आहे ते थेट नागरिकांच्या अंगावरती आलेलं होतं आणि लोखंडी पुलाचा भाग जो आहे त्याचं वजन सुद्धा मोठ्या प्रमाणावरती होतं। त्यामुळे रेस्क्यू करणं जे आहे तिथल्या एनडीआरएफच्या जवानांना मोठ्या प्रमाणावरती अडचणीचं ठरलं। सध्या 2 व्यक्तींना बाहेर काढण्यामध्ये यश आलेलं आहे। त्याच्यामध्ये एकाचा मृतदेह होता। मात्र प्रशासनाकडून वारंवार सूचना दिल्या जात आहेत की जर नातेवाईक कुणी या सगळ्या प्रवाहामध्ये वाहून गेला असेल तर त्याची माहिती जी आहे ती स्थानिक प्रशासनाला द्या आणि स्थानिक प्रशासन जे आहे त्यावरती तातडीने त्यांचा शोध जो आहे तो घेईल आणि प्रशासनाकडून या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन जे राबवण्यात येत आहे त्याच्यामध्ये सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत। आपापल्या नातेवाईकांची माहिती जी आहे ती स्थानिक प्रशासनाला द्यावी। पोलीस प्रशासनाकडून माहिती जी आहे ती सध्या गोळा केली जाते। मात्र नदीच्या पात्रामध्ये आपण पाण्याचा प्रवाह जर पाहिला तर काही हजार वेगानं पाणी जे आहे ते नदी पात्रामध्ये वाहून जाते। कुंडमाळ्यावरून डोंगरावरून येणारं पाणी जे आहे आपण पाहतो की काही वेळापूर्वी पाऊस जो आहे तो सुरू होता। सध्या पावसाची संततधार जी आहे ती थांबलेली आहे। मात्र नदी पात्रामध्ये रेस्क्यू ऑपरेशन करण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान असतील, त्याचबरोबर पीएमआरडीचे जवान आणि एनडीआरएफ जवान जे आहेत ते पाण्यामध्ये रेस्क्यू पाहायला मिळतात। मात्र जी बोट पाण्यामध्ये सोडलेली आहे त्याला दोरीनं बांधलेला आहे, कारण पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणावरती आहे। इंजिनाला सुद्धा हे पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती अडचणीचं ठरतंय। त्यामुळं एनडीआरएफच्या जवानांना सुद्धा रेस्क्यू करण्यामध्ये मोठी अडचण जी आहे ती निर्माण होते। मात्र सध्या नदी पात्रामध्ये ज्या 2 व्यक्ती अडकलेल्या होत्या ज्या गर्डरच्या खाली होत्या त्यांना सध्या बाहेर काढण्यामध्ये यश आलेलं आहे। त्याच्यामध्ये एकाचा मृतदेह होता। आतापर्यंत 2 जणांचा मृत्यू जो आहे तो या दुर्घटनेमध्ये झालेला आहे। काही जे जखमी आहेत त्यांना पवना हॉस्पिटल त्याचबरोबर मायर हॉस्पिटलमध्ये जे आहे ते हलवण्यात आलेलं आहे। त्यांच्यावरती सध्या त्या ठिकाणी उपचार केले जातात। मात्र नातेवाईकांचा आक्रोश जर पाहिला तर 5 वर्षाचा एक छोटा मुलगा जो आहे तो सुद्धा पाण्यामध्ये वाहून गेल्याची शक्यता भीती व्यक्त केली जाते। त्याच्याबरोबर जी नातेवाईकांना आक्रोश सोडलेला होता त्यांचे जावई जे आहेत ते सुद्धा पाण्यामध्ये वाहून गेलेले आहेत अशी शक्यता वर्तवण्यात येते। मात्र त्यांचा शोध जो आहे तो युद्ध पातळीवरती घेतला जातोय। काही वेळामध्ये या ठिकाणी अंधार पडेल, त्यामुळे एनडीआरएफच्या जवानांना सुद्धा या परिसरामध्ये रेस्क्यू ऑपरेशन करणं जिकिरीचं जाऊ शकतं। मात्र सध्या जे गडरच्या खाली 2 व्यक्ती अडकलेले होते ज्याच्यामध्ये एकाचा मृतदेह होता त्यांना स्वतः बाहेर काढलेला आहे आणि जो पूल पडलेला आहे जो पुलाचा ढाचा आहे भाग जो आहे तो सध्या या ठिकाणी क्रेनच्या साह्यानं बाहेर काढला जातोय। मात्र इथल्या जवानांसमोर इथलं रेस्क्यू जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती आव्हानात्मक बनलेलं आपल्याला पाहायला मिळतं। सागर प्रदीप, मात्र हे दृश्य आपण पाहतो आहोत, 3 क्रेन या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। जो लोखंडी भाग आहे अडकलेला तो काढण्याचे प्रयत्न आहेत, क्रेनच्या सहाय्याने हे काढले जात आहेत। मात्र कशा प्रकारे ते अडकलेले आहेत, कारण क्रेनकडून ते जे अडकलेले भाग आहेत लोखंडी सळ्या असतील, लोखंडी गर्डर असतील, हे काढताना सुद्धा क्रेनला ते जड जात आहे। म्हणजे हे ऑपरेशन रेस्क्यू ऑपरेशन किती जिकरीचं होतं हे या दृश्यांमधून पुन्हा पुन्हा आपल्याला पाहायला मिळत आहे। सागर अगदी बरोबर आहे, कारण हा जुना पूल आहे आणि जुन्या पुलावरती सिमेंटचं गर्डर आहे ज्याच्यामध्ये प्लेन स्लोप देण्यात आलेला आहे आणि त्याच्यानंतर लोखंडी पुलाचा भाग आहे। त्यामुळं सिमेंटचं वजन आणि लोखंडी पुलाचं वजन जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती आहे। हा जुना पूल होता, अनेक वर्षांपासून हा पूल जो आहे तो कुंडमाळ्यावरती या पर्यटकांना ने-आण करण्यासाठी बांधलेला होता, मात्र जीर्ण अवस्थेमध्ये होता। सध्या तो पूल जो आहे तो पाडून या ठिकाणी नवीन पूल जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे अशी माहिती स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिलेली होती। मात्र ज्यावेळेस हा पूल पडला त्याचे 2 तुकडे झाले आणि पुलाचा भाग पडताना सिमेंट जे आहे ते लोखंडी भागाला चिटकवले, त्यामुळे त्याचे 2 तुकडे झाले नाहीत। एका बाजूला जे आहे ते दुसऱ्या बाजूला लोखंडी कटरनं लोखंडी पुलाचे भाग जे आहे ते कापावे लागले आणि त्यानंतर ज्या अडकलेल्या व्यक्ती होते त्यांना बाहेर काढण्यात या ठिकाणी जवानांना तर प्रदीपचा आवाज आपल्यापर्यंत काहीसा पोहोचत नाहीये, मात्र हे दृश्य आपण पाहतो आहोत।